सोलापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। आखाती देशातील युद्धांचा द्राक्ष पंढरीला फटका। सांगलीतून निर्यात ठप्प, कोल्ड स्टोरेज झाली हाऊसफुल। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उद्योगाला बसला असून सध्या येथील द्राक्ष निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरील या तणावामुळे जिल्ह्यातील कोल्ड स्टोरेज द्राक्षांच्या बॉक्सने अक्षरशः हाऊसफुल झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या संकटामुळे द्राक्ष बागायतदारांसह निर्यातदारही मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या युद्धजन्य वातावरणामुळे द्राक्ष निर्यात करायची असल्यास निर्यातदारांना अव्वाच्या सव्वा अतिरिक्त कर द्यावा लागत आहे। हा वाढीव कर परवडणारा नसल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल पाठवणे थांबवले आहे। सध्या सांगली जिल्ह्यातील 25 ते 30 कोल्ड स्टोरेजमध्ये साधारणतः 250 ते 300 कंटेनर द्राक्ष माल पडून आहे। निर्यात थांबल्यामुळे हा सर्व माल साठवून ठेवावा लागत असून परिणामी कंटेनर कूलिंगचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे। हा अतिरिक्त खर्चाचा भार आता थेट निर्यातदार आणि व्यापाऱ्यांना सोसावा लागणार आहे। एकीकडे नैसर्गिक आपत्तीतून वाचलेला द्राक्ष माल आता युद्धाच्या छायेमुळे बंदिस्त झाला असून जर ही परिस्थिती लवकर निवळली नाही तर द्राक्ष पंढरीतील अर्थकारणावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सध्या सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना खूप मोठा फटका बसत आहे। गेल्या 3 दिवसापासून द्राक्षाची पूर्ण पॅकिंग आणि निर्यात थांबलेली आहे। JNPT वरून आखाती देशामध्ये जाणारे सर्व कंटेनर्स हे एकतर तिथं थांबलेले आहेत किंवा आता परत पाठवण्याच्या प्रोसिजरमध्ये आहेत आणि साधारण आत्ताच्या घडीला 40% द्राक्षे ही अजून शेतात आहेत। सगळ्या कोल्ड स्टोरेजमध्ये मिळून सांगली जिल्ह्यातल्या 250 ते 300 कंटेनर मटेरियल हे कोल्ड स्टोरेजमध्ये आहेत। कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी पूर्ण संपल्यामुळे आता नवीन जो पॅकिंग झालेला माल आहे तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाही। देशामध्ये एक्सपोर्ट बंद असल्यामुळे कोल्ड स्टोरेजला येणारा माल हा फुल्ल झालेला आहे आणि त्यामुळं आमचं 2 दिवसापासून आम्ही माल घ्यायचा बंद केलं आहे। स्टोरेजमध्ये माल फुल असल्यामुळं बाहेर माल जायला फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे। जवळजवळ आमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये एक 40 कंटेनरची कॅपॅसिटी आहे। त्यामध्ये आत्ता सगळेच्या सगळे चेंबर माझे फुल्ल झालेले आहेत। त्यामुळे मी बाहेरचा माल हा माल बाहेर गेल्याशिवाय दुसरा माल घेऊ शकत नाही। तर माल समजा परत आला तर कसं ठेवता येईल किंवा माल तुमच्याकडे राहू शकतो? माल आमच्या स्टोरेजमध्ये 2 महिने राहू शकतो, पण कॅपॅसिटीज फुल असल्यामुळे आलेला माल परत आम्ही घेऊ शकणार नाही। इथलाच माल इथं जर कोल्ड स्टोरेज रिकामा असेल तरच तो माल आम्ही परत ठेवू शकतो आहे, नाहीतर ठेवायचे काय चान्सेस नाही। माल किती दिवस टिकू शकतो, म्हणजे कशा पद्धतीने टिकवत आहे? माल टिकवायला तो आलेला माल एकतर डोमेस्टिक मार्केटला इथल्या लोकल मार्केटला विकला पाहिजे, नाहीतर ते एक्स्ट्राचा चार्ज जो भरून तो माल आखाती देशामध्ये पाठवला।